श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, पुढील 3 दिवस सर्वांना सुट्ट्या जाहीर. जाणून घेऊयात पूर्ण अपडेट. तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. तसेच सर्व सरकारी योजना वेळोवेळी इतर अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. आमच्या टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे. तर बघूयात पूर्ण अपडेट. तर बघा प्रेक्षकांनो, पुढील 3 दिवस आपल्याला कशा प्रकारे सुट्ट्या आहेत याची पूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे. हा एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्यानंतर बघा, आज सोमवार कामकाज चालू असेल, परंतु मंगळवारी उद्या गुढीपाडवा आहे. गुढीपाडवा सर्वांच्या शुभेच्छा. आपल्या मराठी भाषेतील हा सर्वात वर्षाचा पहिला दिवस इथून सुरू होतो, त्यामुळे सर्वांना गुढीपाडव्यानिमित्त सर्वांच्या घरी सुख समृद्धी शांती राहावी ही स्वामीचरणी प्रार्थना आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला सर्वांना आरोग्य लाभावे ही स्वामीचरणी प्रार्थना आहे. नक्की लाईक, चॅनलला सबस्क्राईब करत चला. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की या आठवड्यामध्ये शुक्रवार आणि बुधवार हे कामकाज सुरू असेल, परंतु 9 एप्रिल म्हणजे उद्या सुट्टी आहे. 11 एप्रिलला देखील ईद आहे, सुट्टी आहे. 13 एप्रिलला देखील शनिवार आहे दुसरा, त्यामुळे सुट्टी आहे. 14 एप्रिलला संडे देखील आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देखील आहे. तर आपण देखील कमेंटमध्ये सर्वांनी विश करू शकतात, शुभेच्छा देऊ शकतात आणि या महामानवाला अभिवादन देखील देऊ शकतात. तर अशा प्रकारची अपडेट आहे. 3 दिवस सुट्टी आणि 3 दिवस काम. एखादा तुम्ही रजा टाकून देखील आपल्या गावाला फिरून येऊ शकता. आणि नक्कीच सर्वांना हा उन्हाळा चांगलाच आणि एप्रिल महिन्याचा जो पहिला आठवडा आहे तो खूपच आनंदाचा आहे ही स्वामीचरणी प्रार्थना आहे. परत भेटूयात एका नवीन अपडेट सोबत. ओके, ठीक आहे. थँक्यू. स्वामी समर्थ.